हां, ब्रेकनंतर आता मी परत तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आणि हे वडे खूप असे गरम-गरम छान-छान तळलेले आहेत. आणि हे जे वडे मी ज्या पिठामध्ये बुडवून तळले, तर ते पीठ कितपत पातळ असायला हवं. तर हे बघा, हे असं इतपत पातळ असायला हवं. ते तेल, आपलं तेल नाही, डाळीचं पीठ. तर आता हे गरम गरम खायला सुरुवात करा. आणि त्याच्याबरोबर नारळाची चटणी किंवा चिंचगुळाची चटणी किंवा टोमॅटो केचप काही घ्या. काही नसलं तरी चालतं. असे नुसते वडे पण खूप छान लागतात. मला तर हे असेच आवडतात, गरम गरम आणि तिखट तिखट झणझणीत छान वडे. तर मग नुसते खाऊ नका तुम्ही. मी जी सांगितलेली रेसिपी तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही करूनही पहा आणि मला कळवा कसे झाले ते. आणि माझा पत्ता लिहून घ्या. माझा पत्ता आहे, ब्लॉगचा पत्ता आहे www.rohinivinayak.blogspot.com. आणि त्यावर ही रेसिपी पूर्ण लिहिलेली आहे, फोटो पण आहेत. आता मी दुसरी कुठली आता चमचमीत रेसिपी घेऊन येऊ, आता विचार करत बसते. तोपर्यंत तुम्ही खायला सुरुवात करा. बाय.